श्री हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। निजानंद रूपम सदानंद रूपम, नमो सद्गुरु सखया ज्ञान रूपं, निजानंद रूपं नमो ज्ञान रूपं, तुकाराम रूपं नमो विश्वरूपं, तुकाराम रामेति रामं न रामं, तुकाराम रामेति रामं रामं, जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वरदू श्रीचरण तेची नमस्कार आता, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा, आता उपेक्षिता मज नाही सत्ता पुली, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा, सद्गुरूंचे आठवावे चित्त, सद्गुरूंचे आठवावे नित, परमसाक्ष सद्गुरु हित ते जाणावे एका जनार्दनी, एका जनार्दनाची विनंती येऊनी मनुष्य देहा प्रती, सद्गुरु चरण हिची प्राप्ती, निजार्थ भक्ती साधावी, सद्गुरूंचे केले सागाध महिमान, न मनावा आपलाची परिपूर्ण, तैसे जाणावेची सगुण ध्यान, एका जनार्दनी शाश्वताभिधान. आज आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या समोर चिन्मय मूर्ती संस्थान उमरखेडच्या या पेजवरून शेवटचा भाग घेऊन येत आहे. आज श्री तुकाराम महाराजांचा समाधी सोहळा आपण करणार मी काल सांगितल्याप्रमाणे, आणि उद्यापासून आपली भेट आता केव्हा होईल हे सांगता येत नाही, पण या पेजवर तरी तुकाराम महाराजांचं हे जीवनचरित्र घेऊन येताना अनेक अनुभव आले, अनेक अडचणी आल्या, त्यांना पार करून आज गुरुवार पौर्णिमा या दिवसावर गुरुंचं स्मरण करून आज तुकाराम महाराजांचं समाधी सोहळ्याबद्दल जे काही मतीला सुचन ते आज आपण सुचवत आहोत. तसं सांगायला गेलं तर तुकामाईंचा समाधी सोहळा सांगत असताना हा समाधी सोहळ्याचं जे वर्णन आहे ना, हे वर्णन करत असताना मला आज सकाळी मी गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचतो. आज 52वा अध्याय वाचण्यात आला माझा. त्या 52व्या अध्यायामध्ये दत्ता महाराज जिथे धामाला जातात, त्यांचे 4 शिष्य होते. एक बाळकृष्ण सरस्वती, एक नंदी, एक सायनदेव आणि एक नरहरी. या चौघांना त्यांनी प्रासादिक 4 फुले दिली. प्रासादिक 4 फुले दिली म्हणजे दत्त महाराजांची परंपरा जोपासण्याची त्यावरती त्यांनी कृपा केली. त्याप्रमाणे आपण मनुष्य देहामध्ये येऊन जर संतांची काहीतरी उतराई झाल्याशिवाय आपण त्याचा आपला हे जन्म जो आहे तो निरर्थक आहे. कारण एकदा विचार करत असताना नारद भक्ती सूत्रामध्ये एक
एक शेवटचं सूत्र सांगितले नारद भक्ती सूत्रामध्ये. त्या सूत्राचं नाव आहे की नारद महाराज म्हणतात, यम इदम नारद प्रोक्तम शिवानुशासनम विश्वासितम श्रद्धते स भक्तिवान भवति तम प्रतिष्ठम लभते इति. की जो कोणी नारदांनी सांगितलेल्या कल्याणप्रद अशा भक्तिसूत्राच्या आदेशावर विश्वास ठेवून श्रद्धेने आपण त्याच्यावर आचरण करून भक्तिमान होतो, परमात्मा त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही, असं नारद महाराज भक्तिसूत्राच्या शेवटच्या वाक्यामध्ये म्हणतात. आणि तसंच मी या तुकाराम महाराज चरित्राचं एक फल असं माझ्या दृष्टीने सांगतो की जो कोणी मनुष्य या तुकाराम महाराजांचं चरित्र अनुभवेल, वाचेल, त्याच्या आयुष्यातून हे अज्ञानरूपी जे षड्रिपू आहेत हे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ते गेल्याशिवाय राहणार नाही, पण आपल्या आयुष्यात तुकामाईच्या कृपेने कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांचं चरित्राचं वाचन करावं आणि तुकाराम महाराजांच्या वर्षातून एकदा तरी येळेगावला जावं, असा आजच्या ह्या प्रसंगातून मी आपल्याला उद्बोध करतो. तरुणी आली दर्शनास, तिचा हात धरिला, जाऊनी तिच्या मंचकावर स्वस्त असे निजला. जन येती पाहती डोळा, तिचा बाळ जाहला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला. मी दीन याचक भिकारी, धरणे घेतले महाद्वारी. कर्म भक्तीची कैसी परी, ने देवा. काय फेडू आता उपकार सांगा, काय करू नेने नामनाथा. काय तुम्हा विनत्राता, हे जगदीशा तुकारामा. हे परमहंस परिव्राजकाचार्य तुकाराम महाराज यांच्या हा सोहळा पाहत असताना काय बोलावं आता याच्यावरती. अनेक प्रकारचे मला एक चरित्रामध्ये कुठेतरी वाचलंय, मी कुठे वाचलंय मला ते कळलं. वेडे वाकुडे बोले तुझे नामची गायले, आता तारिले अथवा मारिले. लेकरो तुझे तुका माई, ऐसी भक्तीसी लागली, ऐसी भक्तीसी लागली. तुझे दुर्बल परी भुकलो जरी, चरण सेवांतरलो क्षमा करा दयाळे. मी तुझे अज्ञानले करू, बोलिले वेडे वाकडू. नका करू अनादरू, सद्गुरु राये नाथ. अपूर्व अशी संध्या आणि त्या संध्येला खरं या संध्येचं वर्णन करत असताना मन अगदी गहेवरून येते. खरंच संतांनी म्हणले ना, देवते संत देवते संत.
निमित्त त्या प्रतिमा. हे ज्यावेळेस आपण त्या चरित्राच्या एकरूप होतो ना, त्यावेळेसच तो अनुभव होतो. आज मात्र असं वाटतं की संपूच नाही. आणि अनुमात्राप्रमाणे आपण तुकाराम महाराजांचं चरित्र पाहतोय. हे चरित्र पाहत असताना असाच एक दृष्टांत देतो, म्हणजे आपण सिद्धांताकडे जातो. म्हणजे आपलं वातावरण नाही. एकदा काय होतं, मानस नावाच्या सरोवरावरती एक ब्रह्म नावाचं एक तत्व निष्ठिक विहार करत असतं. आणि ते निष्ठिक विहार करत असताना त्यांना माया नावाची जी काही स्त्री आहे ती त्यांना विचारते, हे ब्रह्मा, तू माझ्यापासून निवृत्त का आहेस? त्यावेळेस तो सांगतो की भगवंताचं रूप तूही आहे आणि भगवंताचं रूप मीही आहे. मग ती म्हणाली, आपल्या दोघांमध्ये असं काय फरक आहे? तूही भगवंताचं रूप आहे आणि मीही भगवंताचं रूप आहे. या दोघांच्या रूपामधला फरक काय आहे? त्यावेळेस ती सांगते, मी निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकारही आहे. ब्रह्म मायेला सांगतो, मी निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकारही आहे, पण तुझ्यापाशी फक्त मायाजाळा, फक्त तुझ्यापाशी फक्त विषय आणि विरक्त असेच विषय आहेत. आणि जे माझे शत्रू आहेत, ज्यांना मी माझे शत्रू म्हणतो, त्यांना तू वरलेला आहे. मग अशा स्वरूपांचे तू गुणगान का गात नाही, तिचं तू का जात नाही? त्यावेळेस माया सांगते की भगवंताने मला असा वर दिला आहे की कलियुगामध्ये माझं जास्त महात्म्य राहील. त्यावेळेस माया म्हणते, तुझं जास्त महात्म्य राहील कशावरून? त्यावेळेस तो म्हणतो, की तुझ्या स्वरूपाला सगळे भुलतील. भगवंताच्या एखाद्या कलियुगामध्ये एखादा संत येईल, तो मार्ग दाखवून जाईल, पण विषयासक्त झालेले मनुष्य त्या भगवंत त्या संतांनी दाखवलेल्या मार्गाकडे वळतील का नाही वळतील? आणि त्यांना वैराग्य कसं प्राप्त होईल? म्हणे वृद्ध प्रकारचं वैराग्य. वृद्ध म्हणजे काही काळापुरतं, किंवा बाल प्रकारचं वैराग्य प्राप्त होईल. म्हणजे लहर आली की वैराग्य, लहर आली की पुन्हा देहत्व. त्यावेळेस तिने विचार केला की आपण कसं करावं, कसं सांगावं, आणि आपलं व्याप्ती कशी होईल? त्यावेळेस विषय तो त्यांचा झाला नारायण, ना वडे जन धन माता पिता. हे भगवंता, तुझ्या स्वरूपाचं गुणगान संतांनाच काय येतं, मला काय येत नाही? तेव्हा माया म्हणते, हे जे काही साधू पुरुष झालेत ना, यांच्या आयुष्यावरती भगवंताची खूप कृपा आहे. मग कधी कधी असं वाटतं, माझ्यावर अजून कृपा भगवंताची का झाली नाही? कारण काय, की मी माझ्या सद्गुरूंशी तसं एकरूप अजून झालो नाही. मग मी एकरूप कधी होईल? त्यामुळे मी फक्त एकच तत्व मानायला सुरुवात केली. नवे मी असा संकल्प करतो, मग सद्गुरूचं जे तत्व आहे याच्याशिवाय बाकी दुसऱ्या जगामध्ये काहीही सत्य नाही. आणि मी या क्षणापासून मानायला सुरुवात केली. म्हणून याचा विचार करत असताना ते सांगायला लागले, महाराज तुम्ही या. आणि मायेने दिलेला दृष्टांत ऐकताना ब्रह्माचा डोळे पाण्याने डबडबले आणि ब्रह्म म्हणायला लागला, हे माया,
तुझं जरी कलियुगामध्ये जास्त प्राकट्य असलं तरी एखादा सत्पुरुष येईल की तो माझा करता असेल, तो माझा वंशज असेल, आणि तो येऊन तुझ्याने मोहित झालेल्या सर्वांच्या ठिकाणी मला प्राप्त करील, नवे नवे मला प्रतिष्ठित करील. आणि त्यावेळेस एखादा धर्मात्मा जन्माला येईल. तशी माझी तुकामाई जन्माला आली. तशा माझ्या तुकामाईंनी अनेक लीला केल्या. लहानपणी वयाच्या 3ऱ्या वर्षी पूर्वाश्रमीचे काशीनाथ पंत उन्हाळे यांच्या पोटी सुकली नावाच्या गावामध्ये जन्म घेणारे हे तुकाराम महाराज यांनी सुकली नावाच्या गावामध्ये जन्म घेतला. काही काळ गेल्यानंतर वयाचे 2 वर्ष झाले तेव्हा त्यांच्या मातोश्री जात राहिल्या. मुंज केल्यानंतर काही काळानंतर वडील गेले. मग त्यांनी सुकळी ग्राम सोडलं आणि त्याच्यानंतर महाराज येडेगावला जे आले. त्याच्यानंतर येडेगावला आल्यानंतर खूप दिवस वास्तव्य केलं व सद्गुरू शोधण्यासाठी फिरू लागले. सद्गुरू शोधण्यासाठी फिरत असताना त्यांची आणि चिन्मयानंदाची भेट झाली. चिन्मयानंदाने त्याला अनुग्रह दिला. 1 तास 1.5 तास समाधी अवस्थेत होते. समाधी अवस्था लागली. अधिकारी पुरुष असे तुकामाईंचे शिष्य परंपरा ही आपण पाहिली. त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि त्यांच्यासोबतचेच रामजी बापू यांची सुकळीपासून 5 ते 6 किलोमीटरवर पैनगंगेच्या तीरावरती समाधी आहे. त्याच्यानंतर पुढे ब्रह्मानंद महाराजापासून पुढं ब्रह्मचैतन्य महाराजापासून पुढं अनेक संतांच्या परंपरा आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण त्या कथानकामध्ये महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेले दृष्टांत पाहिले की जसं यादवराव देशमुख यांच्या घरामध्ये बाल्यावस्था दाखवून घेऊन त्यांचं वैराग्य किती आढळ आहे हे दाखवलं. नंतर सहजानंद ब्राह्मणांचा गर्व हरण केला आणि सगुण साकार आणि निर्गुण निराकार सोहळं काय असतं, आचार विचार कसे असावेत याच्याबद्दल एक धारणा, एक निष्ठा त्यांना घालून दिली. गोसाव्यांचा गर्वाहरण केला. 8 दिवस अन्नपाण्याविना समाधी लावली. ते गोसावी प्राणगत झाल्यानंतर त्यांना परत प्राण त्यांना दिला. एकाच ग्रामामध्ये 2 वेळेस त्यांनी 2 ठिकाणी दिसले. नांदेडला ग्रहणाच्या दिवशी जाऊन स्नान केलं पर्व काळामध्ये ग्रहणाच्या. दशमीला संध्याकाळी पंढरपूरला जाऊन एकादशीला दर्शन घेऊन द्वादशीला परत आले. व असे अनेक प्रकारचे त्यांनी दृष्टांत केले. नंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना अनुग्रह दिला. असे अनेक अवतार कार्य त्यांच्या कार्यामध्ये घडले. पण आता काय झाले, राम बापू यांना गुरुमंत्र दिला महाराजांनी. आणि एक दिवशी काय झालं, हे जे राम बापू होते त्या राम बापूंना महाराजांनी मठामधून काढून दिलं. रामबापूला मठामध्ये काढून दिलं आणि सांगितलं जर याला कोणी भिक्षा देईल गावामध्ये तर त्याचा वंश निर्वंश होईल. आणि मग जायला सुरुवात केली. मग शेवाळे त्यांनी काय केलं, मग एखाद्या वेळी ते गावात कोणी भिक्षा देते म्हणून शेवाळ्याला गेले आणि भिक्षेत जात राहिले. आणि गुरु महाराजांच्या चरणी, तुकामाईंच्या चरणी एवढी दृढ निष्ठा होती, एवढी दृढ दृष्टी होती की त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांनी जी सांगितली ती तुकामाईंनी जी सांगितली ती पूर्व दिशा होती. म्हणून हे तुकाराम महाराजांच्या तुकामाईंच्या आयुष्यामध्ये जेवढे काही जण आले किंवा जेवढे जण आताही येत आहेत तेवढे सगळे. त्यामुळं आपण तुमची दासीचा दासकृणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. मग आशीर्वाद द्यावा हाची मज. आशीर्वाद का द्यावा, दासाचा दास करून ठेवा. किंवा दासाचा अभिमानी प्रभू हा निश्चय निरंकर द्यावुनी त्याते
कीर्तनासी न जाणी प्रभू हा दासाचा अभिमानी. मग हे संतांचे चरित्र, संतांनी दिलेल्या ह्या गोष्टी हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिले संत कळाले पाहिजे. संत म्हणून आपले तुकामाईंसारखे जे संत आहेत ते आपल्या आयुष्यात आलेत, त्यांनी आपल्या आयुष्यात धन्यता दिली. म्हणजे आजचा दिवस धन्य काय आहे. जसं नाथांना दर्शन दिलं नाथांना दर्शन दिलं जनार्दन स्वामींनी, आणि नाथांनी म्हणले की धन्य आज दिन संत दर्शनाचा आणिक जन्मीचा शिल गेला. आणि ज्यावेळेस निर्याण होताना सांगितलं की अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता, म्हणजे त्या दिवशीला धन्यता दिली की त्या दिवशी धन्य झाले. मग असे कोणते कोणते दिवस धन्य आहेत की मजा वाटे त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवन, देखिल्या चरण एक वेळा किंवा घेतल्या दर्शन एक वेळा, असे दोन प्रकार आहेत. आणि एका जनार्दनी घडो त्यांचा संग. तुकामाईंचा, सद्गुरू महाराजांचा, श्री महाराजांचा, कुठल्याही संतांचा संघ घडावा. एका जनार्दनी घडो त्यांचा संघ, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. म्हणून तुकामाईंच्या चरणाचा, तुकामाईंच्या वाङ्मयाचा, तुकामाईंच्या कुठल्याही चरित्राचा संघ मला घडावा. संतांचा संघ घडावा, संतांचा धर्मग्रंथाचा संघ घडावा. या संतांच्या धर्मग्रंथाचा जर आपल्याला जर संघ घडला तर काय होईल. आपण तर काय करू, सुटूच. आपले पूर्वजही सुटतील ना आपले येणारे पुढचेही सुटतील. म्हणून जे कुणी महानुभाव आताच्या सध्याच्या काळात बरेच जण नाथांचं हरिपाठ वाचते, कुणी नाथांचा गाथा वाचते, कुणी लेखनाती भागवत वाचते, कुणी भावार्थ दीपिका वाचते, असे अनेक प्रकारचे ग्रंथ वाचत आहेत. ते स्वतःही वाचत आहे, लोकांनाही त्याचं श्रवण भक्ती देत आहेत. पण श्रवण भक्ती आणि नामस्मरण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. ही श्रेष्ठ असून सुद्धा ह्या श्रेष्ठ भक्तीमध्ये आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन जर करतोय तर आपल्याला तर जास्त पुण्य. म्हणून आपण ज्या वेळेस एखादी कुठली गोष्ट करतो, ज्या एखाद्या गोष्टीला तत्वनिष्ठ होतो, कुठल्याही संतांचा हा आयुर्मान काळ भगवंतांनी घातला आहे. पण या संतांचं जे वाङ्मय आहे किंवा संतांचं जे चरित्र आहेत ते संत रूप आहेत. म्हणून त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आपण त्या गोष्टींचं विवेचन करायला पाहिजे. म्हणून चरणासी लागला. ऐसले लोटे असे 12 संवत्सर लोटले आणि सेवा अशी रामबापूची सेवा पूर्ण झाली. सद्गुरू मूर्ती काय, सद्गुरूंनी इतकी करुणा केली त्यांच्यावरती की विषयच नाही. आणि करुणा करण्याच्या मागचं कारण काय आहे, हे रामबापू खूप काही हे होते म्हणून करुणा केली असं काही नाहीये. म्हणजे रामबापूने करुणा करण्याचं कारणही असं होतं. रामबापूवर करुणा करायचं कारण त्यांच्यावरती त्यांनी असं सांगतात की एक दिवस त्यांच्या गावामध्ये शेतीमध्ये धान्य पिकायचं, तर धान्याला आग लावून दिली. मग वडिलाला आले, धान्याला आग लागली म्हणे, मी चाललो म्हणे येळेगावच्या वारीला. तर वडिलांनी घराबाहेर काढून दिलं, जा म्हणे आता परत घरात येऊ नको. असा काही काळ गेला आणि आता महाराजांच्या मनामध्ये आता असं झालं की आपल्या चरित्राचा आपल्या जो आयुष्याचा जो कार्यकाळ आहे किंवा आपलं जो अवतार कार्य आहे, अवतार कार्यातले सगळे कार्य आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता आपण आपलं अवतार कार्य स्थिर करावं. आणि असं केव्हा वाटतं की जेव्हा आपण पाहतो मनुष्य हे, पण सामान्य माणसाला केव्हा वाटतं, हा बस आता रिटायर झालो, आता लेकरं झाले, आता लेकरांचे लग्न झाले, ते नोकरीला लागले, बस आता आपलं आता भगवंताच्या नामस्मरणात येतो. आता काही काम राहिलं नाही, म्हणून आता काही काम नाही म्हणून देवाचं नामस्मरण. पण संत आधी सगळं देवाचं करतात, सगळ्या भक्तांचं शिष्यांचं करतात आणि मग आपल्याबद्दल तर करतात की आता आपल्या आयुष्यात जे का गांजले त्यासी म्हणजे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेचीच जाणावा. मग तिथं जाण्याचं कारण काय की हा विचार संतांनी ज्यावेळेस मांडला, संतांनी ज्यावेळेस केला, त्यावेळेस बहुतांशी जण सगळ्यांना संत कळतील किंवा सगळ्यांना संत वाटतील.
नाथांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथावरून नाथांनी रोज नित्य मासावर नाथ महाराज रोज गंगेवर जायचे, स्नान संध्या करायचे, आपला आत्मा ब्रह्मांडात न्यायचे, ब्रह्मांडातून परत शिरत राहायचे. माऊलींनी जे योग वशिष्ठाचं जे ज्ञान दिलं होतं त्यांना, योग वशिष्ठावरून नाथांनी हे साधलं सगळं. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज जे होते हेही योग धारणा करणारे संत होते. आणि ज्या महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेकांच्या व्याधी दूर केल्या, अनेकांना पुत्र दिले, अनेकांना जीवनातून मुक्त केलं, अनेकांना समाधिस्थ केलं. समाधिस्थ केलं म्हणजे ब्रह्मनिष्ठ ब्रह्मवैराग्य दिलं. असे संत जे आहेत त्या संतांचं जीवन हे अभ्यासपूर्ण आहे आणि नाविन्याने मांडण्यासारखं आहे. ते रोज रोज उमलत जात आहे. मग याचा कार्यकाळ किंवा याचा कार्यभाग समजण्यासाठी आपल्याला काहीतरी, आणि काय केलं त्यांनी की हे काही बापू जे होते त्या बापूंना काय सांगितलं, आता समय समीप आला, आम्ही जातो परलोकाला, तुम्ही करावे महोत्सवाला श्री गुरु चिन्मयाचे. आता आमचा प्रवास पूर्ण झाला. प्रवास पूर्ण झाला आहे, पण आजही आपल्यासाठी ते येळेगावमध्ये आहे. संतांचा प्रवास, त्यांचा प्रवास पूर्ण झाला. प्रवास पूर्ण होण्याच्या त्या प्रवासामध्ये काय काय कर्म राहिले होते किंवा काय केले होते, सद्गुरूंनी करून दिलेल्या ज्या काही परंपरा होत्या त्या परंपरा वाढवल्या, शिष्य परंपरा वाढवली, अनेक प्रकारचे योग क्रिया धर्म माया यापासून निवृत्त होऊन सर्व प्रकारचे शिष्यांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले व आजही समाधीतून करतात. आजही बऱ्याच जणांना अनेक प्रकारचे अनुभव आहेत येळेगावचे. आजही तुकाराम महाराज आहेतच हो. जरी देहाने नसले तरी त्यांच्या तत्वानी, त्यांच्या वाङ्मयानी, नवे त्यांच्या निर्गुण निराकार रूपाने ते अजूनही येडेगावी आहेत. नवे आज इथं प्रवचनात आहेत, माझ्या मागही आहेत आणि माझ्या पुढेही आहेत, आणि तुमच्या हे जे काही पाहतात त्यांच्या स्वरूपात सुद्धा आहेत. मग छाटी आणि पादुका ही छाटी आणि पादुका घ्यायची आणि सगळीकडे भिक्षा मागून तू या चिन्मयानंदाचा उत्सव कर. पण कुठल्याही संतांची समाधी सोहळा होत असताना असा अनुभव कधी पाहण्यात आलाय की त्यांचा समाधी सोहळा हा भूतो ना भविष्यती होतो. तुकाराम महाराजांच्या चरित्राकडनं घेण्यासारखं काय आहे, की तुकाराम महाराजांच्या चरित्राकडून घेण्यासारखं हे आहे की त्यांचं जे जीवन आहे हे वैराग्यमुक्त आहे. की वैराग्ययुक्त जीवनामध्ये त्यांनी जो भगवंताला वर मागितला त्या वरानुसारच त्यांचा जीवनकाळ गेला. डोक्यावरती एक टोपडं, लंगोटी आणि हातामध्ये एक चिलीम. आणि ती चिलीम कोणती होती की ती वैराग्याला प्रकट करणारी होती आणि अज्ञानाचा नाश करणारी, अहंकाराचा नाश करणारी होती. त्याच्यावरती तंबाखू नसायची, अग्नी नसायचा तरी धूर निघायचा. मग विचार करा
तुकाराम महाराज त्या चिलिमीमध्ये काहीही नसताना जर त्यातून धूर निघायचा, म्हणजे ज्ञान आणि वैराग्याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकाराम. ज्ञानाचा वैराग्य का म्हणतो की कारण त्यांनी ब्राह्मणांचे गर्भ हरले, गोसाव्याला योगमायेने त्यांना हे केलं, त्यांचे गर्भ हरला. लोकांच्या दृष्टीने जे तुकाराम महाराजांनी यादव देशमुखांच्या घरी घडवलं, त्याच्यामधून त्यांनी आम्ही परमवैराग्यामध्ये वैराग्य श्रेष्ठ आहोत असा सिद्धांत पटवून दिला. म्हणजे वैरागी आहेत, ज्ञानी आहेत आणि षडरिपूंवरती ज्यांचं प्रस्थापितपण आहे आणि त्रय परंपरा घेऊन आलेले संत आहेत की त्यांच्या परंपरेत शिवाजी उपासना आहे, पांडुरंगाची आहे आणि रामनामाची सुद्धा उपासना आहे. अशा तिन्ही गुणांनी युक्त असणारे तुकाराम महाराज ज्यावेळेस राम बापूंना सांगतात की असं असं करायचंय, असं असं घडतंय, आणि असा काही झाला, काळ झाला, वैशाख मासाची पौर्णिमा आली आणि आता श्रींचा कलेवरचा काळ पुढे लवकर आला, पण श्री हे अवतार कार्य संपवणार असं आता लोकांना जाणून लागलं. म्हणून लोक त्यांची रोज महाराज तुकामाईंच्या दर्शनासाठी लोक येऊ लागले. लोक रोज येऊ लागले, रोज दर्शन घडू लागलं, लोक रोज येऊ लागले, रोज दर्शन घडू लागलं. असं करता 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 अनेक लोकांनी यायचं. महाराजांना कुणी साखर फुटाण्याचं, कुणी पेढे, कुणी फुटाणे, कुणी बांगड्याचं नवस बोलायचे, कुणी साडीचं नवस बोलायचे, कुणी नथीचं नवस का अनेक प्रकारचे नवस तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आलेले आहेत. या काय काय लोकांनी नवस बोलले होते. पण हे अनेक प्रकारचे नवस बोलून सुद्धा उद्धारण्यासाठी त्यांनी जो आपण विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की ज्यावेळेस एखादे संत ब्रह्मीभूत होतात त्यावेळेस मनाला थोडासा आल्हाद लागतो. कारण त्यांचं जे भक्तांशी झालेलं जे एक नातं असतं ते अलोभनीय असतं, आणि अलोभनीय झाल्यामुळे त्याचं जे महत्व आहे ना ते अनन्यसाधारण असतं. म्हणून हे तुकाराम महाराज सगळा कार्यकाळ आटपून ज्येष्ठ मास लागला, आणि ज्येष्ठ मास प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी. आता लोकांची येळेगावातील लोकांना कळालं श्री महाराजांनी सांगितलं रामबापूजवळ, आणि जशी एखादा तैलबिंदू पडावा पाण्यावरती आणि तो तैलबिंदू पडल्यानंतर तो जसा पाण्यावरती फाटतो, तशी ही वार्ता सगळीकडे गेली की आता तुकाराम महाराज आता समाधी घेणार. आणि तुकाराम महाराज समाधी घेणार हे कळाल्यानंतर मात्र आता लोकांना थोडं दुःख वाटू लागलं. कारण आपला त्याच्यामध्ये जीव असतो किंवा नवीन आपली त्याच्याशी एक गुणाडूबंध जुळलेलं असते, किंवा एक आपली त्याची गुरु शिष्य अशी एक निष्ठा असती. निष्ठा असलेला जर बिंदू जर आपल्यामध्ये नसणार असेल तर त्यावेळेस माणसाला कसं होईल. वागुरात शुभ्र मुशिक सुसास्वान पाहिला, रोहितास काळवीट कोल्हा समोर मरकट बांधला, महाद्वारी पिंजऱ्यात शुक पक्षी बुळाला, नमन माझे येडेगावी तुकाराम साधूला. या वाक्याचा अर्थ काय आज मला कळा.
आणि असा काही काळ गेल्यानंतर आता तो दिवस उजाडला. ज्येष्ठ मासी शुक्ल पक्षी अष्टमी तिथी जान दिवशी तुकाराम साधू झाला ब्रह्मसन्निधी. ज्ञान योगे योगे ब्रह्मनिष्ठ झाला. ब्रह्मीभूत झाला तुकेंद्र स्वामी. ज्येष्ठ मासाथ शुक्ल पक्षी तिथी अष्टमीस झाला. ब्रह्मीभूत तुकयाचा ब्रह्मनिष्ठ तेथी एक तो निवला. तुकाराम महाराज की जय. ज्येष्ठ मासामध्ये ज्येष्ठ मासातल्या शुक्ल अष्टमीला तुकाराम महाराजांनी समाधी अवस्थेत बसले आणि समाधी अवस्थेत बसून आपला जो देह आहे तो देह ईश्वर चरणी अर्पण केला. अर्पण केल्यानंतर येळेगावमधील भक्तांना सांगितलं होतं आणि सांगितल्याप्रमाणे भक्तांनी ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची समाधीची व्यवस्था केली आणि ती आजही समाधी आपल्या सर्व भक्तांना दर्शनासाठी आहे. असा काही काळ गेला. 5 संवत्सर उलटल्यानंतर तुकेंद्र स्वामींनी म्हणून तुकेंद्र स्वामींचे एक भक्त होते उपेंद्र स्वामी. हे उपेंद्र स्वामी म्हणजे तुकाराम महाराजांचं दुसरं रूप समजलं जायचे. आणि या उपेंद्र स्वामींनी असा काही काळ गेला श्री गुरु महाराजांच्या प्रतापाने यांचा भवरोग हरला. संबंध बाधासाठी ती पण हरली. त्यामुळे हे इतके पट्ट शिष्य झाले महाराजांचे. या उपेंद्र स्वामींनी काय केलं, सगळ्यात जास्त जर महाराजांचा प्रचार कोणी केला असेल तर उपेंद्र स्वामींनी केला असं या चरित्रामध्ये मिळते. मुक्काम झाला कार खेली तेथील देश लेखनस बातमी कळली. धावली आला दर्शनास नाव त्याचे नारायण. असा काही काळ लोटला आणि नारायण नावाचा एक होता मनुष्य होता. त्यांनी काय झालं, तो अस्थिपंजरी पडला होता. म्हणजे कधी जाईल अशा अवस्थेमध्ये अन्न पाणी सुद्धा जात नव्हतं. औषध देऊन सगळं साधना करून कष्टले, मरण अथवा काही करण. पण आता यांनी काय केलं, निराशा सोडली होती. आणि असा काही काळ गेल्यानंतर त्यांनी निश्चय केला की तुकाराम महाराजांचा प्रसादाने हा लेट होईल. आणि मग त्यांनी तुकाराम महाराजांचं तीर्थ पादुकेचं प्रसाद दिला. आणि त्याने घेतल्यानंतर
तीर्थमुखामध्ये पडलं. अनेक मास झाल्यानंतर निरोगी झाला तो. असा काही काळ गेला, अनेक लोकांना त्या महाराजांच्या निर्याणानंतर सुद्धा अनेक प्रकारचे रोगमुक्त होऊ लागले. पण तुकाराम महाराजांचं निर्याणानंतर उपेंद्र स्वामींनी त्यांचा जो परंपरेचा जो वारसा आहे तो चालवला. तुकाराम आणि पंढरीचे जे बाबूराव होते हे सेवा करून सुखरूप होऊन गेले. त्याच्यानंतर उपेंद्र स्वामींनी ठायठाई खूप ठिकाणी भ्रमण करू लागले. गुरुमूर्ती उत्साह महोत्सव आणि तुकेंद्र स्वामी चिन्मयानंदाच्या महोत्सवाला सुद्धा जायचे. आणि ह्या तुकाराम स्वामींनी सांगितल्यानंतर आंधळे बहिरे हे कुणी दर्शनाला गेल्यानंतर सगळे बघ आणि हे असं तुकाराम महाराजांचे चरित्र ऐकत असताना तुकाराम महाराजांनी समाधी घेतली किंवा आपण आज कळस अध्यायाला पोहोचलो किंवा हे सर्व घटना घडल्या. जन्मापासून आज इथपर्यंत आपण शरीराच्या सारांश भागापर्यंत आलो. पण हे सगळे नवरस आपण या चरित्र भागामधून ऐकले. हे नवरस आपल्याला सर्वांना ऐकायला मिळाले. पण खरंच या तुकामाईंच्या चरित्रामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या ऐकल्यानंतर असं वाटतं की तुकाराम महाराज आजही आपल्यामध्ये आहेतच. पण ज्यावेळेस आपण हे तुकामाईंचं चरित्र पाहतो, तुकामाईंचं चरित्र पाहत असताना एक प्रामुख्याने दिसून येतं की या परंपरेमध्ये, उमरखेडच्या परंपरेमध्ये एक अनन्य साधारण असं चैतन्य आजही आहे. श्री महाराजांकडे पाहिलं सुद्धा तसंच वाटतं. म्हणजे चैतन्याची परंपरेमध्ये आपण आहोत किंवा आपण त्या कुठून ना कुठून तरी कनेक्टिव्हिटी करतो किंवा आहोत किंवा सांगतोय किंवा पाहतोय. ज्या वेळेस तुकाराम महाराजांची समाधी घ्यायचा काळ होता, ज्येष्ठ मास आहे तिसरा. परंपरेमध्ये पुरुष शिष्य चैतन्य चिन्मयाचे आहेत 3. त्याच्यामध्ये यांचे तुकाराम महाराजांचं शिष्य पण 3 आहेत. एक उपेंद्र स्वामी, एक रामजी बापू आणि तिसरे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. हे 3 शिष्य आहेत. आणि समाधी त्यांची झाली अष्टमीला आणि जन्म आहे पंचमीला. 8 आणि 5 13. आश्रमामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आश्रम म्हणजे संन्यास आश्रम आणि यांचा संन्यास्त आणि वानप्रस्थ हे दोन्ही आश्रम घेऊन जन्माला आलेले हे तुकाराम महाराज. सगळ्या गणित सांकेतिक गणिताचा विचार जर केला, त्यांच्या सांगण्यामागचा विचार हा आहे की हे जे संतांचं जे चरित्र आहे, हे संतांचं चरित्र, तुकाराम महाराजांचं चरित्र काहीतरी अगणितच गणित मांडतं. आणि हे गणित समजण्यासाठी जन्मोजन्मी तुकाराम महाराजांच्याच परंपरेमध्ये यावं, जन्मोजन्मी त्यांचाच अनुग्रह मिळावा
आणि जन्मोजन्मी त्यांच्या श्रेष्ठत्व चरणाचं दर्शन व्हावं, हे उपेंद्र स्वामींकडून पाहायला मिळतं. उपेंद्र स्वामींनी हिंगोलीचा मठ स्थापन केला. उपेंद्र स्वामींचा खूप मोठा अधिकार होता, पण उपेंद्र स्वामींची जास्त माहिती विश्रुतात मिळालेली, जशी की रामदेव बापू महाराजांची मिळाली. आणि हे तुकामाईंच्या समाधी सोहळ्याला विचार करा तुम्ही, की विचार करत असताना असा विचार डोळ्यासमोर येतो की योगावरती जे स्वतः योग मायेने 7 दिवस अन्न पाण्याचं राहू शकतात, त्यांना आपला देह किंवा विरागी मार्ग असणारे शुकासारखे पूर्ण वैरागी शुका महाराजांचा अवतार असणारे हे तुकाराम महाराज, यांना देह ठेवण्यामागचं कारण काय, की त्यांनी पण एक सांगितलं की आम्ही ब्रह्मातून आलो, आम्हालाही ब्रह्माच्या ठिकाणीच जायचं. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये येऊन फक्त जर आपण एवढा विचार केला ह्या आजच्या समाधी सोहळ्यामधून, की आपण ह्या परंपरेसाठीच जन्माला आलो आणि या परंपरेसाठीच या परंपरेशी एक पाईकतेने आपल्याला वागायचं. त्या परंपरेची जेवढी महानता आहे, महानता गाऊ, जेवढी महानता सांगू तेवढी कमी आहे. मग तुकारामांची श्री माऊलींची जर तुकारामांची श्री माऊलींची परंपरा जर मी याचं जर मोठेपणा केला, आहेच ती, पण आहे ही जर मी सांगितलं ती आणखीन मोठी होईल असं नाही. पण मी काय आहे की आपण एखाद्या ओवीचा जर अर्थ काढून सांगितला आणि चांगलं काम करत असताना एखादं संत चरित्र गात असताना आपण पाहतो की एखादं संत चरित्र प्रत्येकाला संत वेगवेगळ्या प्रकारचे कळतात. आता मी आज हे तुकाराम महाराजांचं चरित्र माझ्या तुटपुंज्या ज्ञानातून सांगायचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा अनेक जण चांगले सांगणारे असतील आपल्या भक्त मंडळीपैकी आणि सांगतीलही ते, पण माझी निष्ठा माझ्या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती आहे. आपल्या सर्वांची निष्ठा आपल्या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती आहे. ती कायम राहण्यासाठी आपण आपल्या परंपरेशी एक निष्ठा असावं आणि ते ज्ञान वैराग्य आणि भक्तियुक्त अंतःकरणाने असावं. कारण समाधी सोहळा कुठल्याही संताचा होत असताना हा समाधी सोहळा अशी एक आपल्याला बोध देऊन जातो की आयुष्याचा घडी घडी पळपळ आयुष्य जाय, ठेवी श्री चरणी पाय, म्हणून ज्या जन्मनी केले सकाळ. आणि आज आनंदाचा दिवस आहे सर्व भक्तांसाठी. का की अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, की आपल्या सद्गुरूंच्या चरणावरती, चिन्मयानंदाच्या चरणावरती तुकाराम महाराजांनी आपलं मस्तक ठेवलेलं आहे आणि समाधीस्थ झालेले आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, दत्त महाराजाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, रामरायाच्या चरणी, नवे विश्वंभराच्या चरणी तुकामाईंनी आपलं चित्त ठेवलंय. आणि आपले माय बाप सगळे असणारे आपले गुरुवर्य चिन्मयानंदामध्ये त्यांना आता सर्व व्यापक चिन्मयानंद महाराज झालेले आहेत. आणि चिन्मयानंदाच्या चरणीवर त्यांनी चरण ठेवलं आणि समाधीस्थ झाले असे तुकाराम महाराज. आणि एकपणाने, एकतत्वाने, ब्रह्मनिष्ठ तत्वाने आजही ते येळेगावमध्ये आजही आहेत. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असते. असं एकपणाचं चैतन्य कुठं असेल तर एकपणाचं चैतन्य येळेगावमध्ये सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आजही तिथं आहे. आणि या एकपणाने नटलेल्या या तुकामाऊलीच्या चरित्रामधून फक्त हेच मागणं आहे की हे तुकाराम माऊली, हे तुकामाई, आपल्या भारतवर्षामध्ये या पूर्ण याच्यामध्ये जे काही जगामध्ये जे काही हे दुष्परिणाम आले, हे दुष्परिणाम सगळे परिहार होऊ दे. आणि आपल्या सर्वांचं कल्याण होऊ दे. आपल्या सर्वांना
यशवान धनवान होऊ दे. आमच्या पैठणचे अमृतराय महाराज म्हणतात की तुम चिरंजीव कल्याण रहू हरिकथा सुरस पियो, हरि कीर्तन के साथी सज्जन बहुत बरस जियो. हे तुम्ही काही कथा श्रवण करणारे आहेत, हे तुम्ही संतांचे चरित्र वाचणारे आहेत, हरिकीर्तन भजन नामस्मरण करणारे आहेत, हरिकीर्तन के साथी सज्जन बहुत बरस जियो, तुम्हा सर्वांना आयुष्यमान लाभो. या कथेमधून एक सिद्धांत फक्त मला शिकण्यासाठी मिळाला आणि तो मी सर्वांना आपल्या सर्वांना तो प्रसाद रूपी देण्याचा प्रयत्न करतो की आपण ज्यांचा अनुग्रह आपण ज्यांना घेतलेला असेल, कुणी असेल, त्या सद्गुरूंच्या वरती आपला डोळे बंद करून विश्वास असावा. त्यांचा जर विश्वास आपण त्यांच्यावर टाकेल तर एक ठिकाणी असं श्लोक आला गुरुचरित्रामध्ये की गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यंच हरेत सद्गुरु दर्शनम. गंगा पापम, गंगेत गेल्यानंतर पाप जातील. शशी तापम, शशी आपले सगळे ताप हरून घेईन. दैन्यम कल्पतरुस्तथा, हा कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. पण पापम तापम दैन्यंच, या तीन गोष्टी कशाने मिळतील? हरेत सद्गुरु दर्शनम. या तिन्ही गोष्टी सद्गुरूच्या चरणाची मागणी केल्यानंतर, सद्गुरूच्या चरणाची जोड केल्यानंतर मिळतील. पापम तापमच्या दैन्यांच्या हरेत सद्गुरु दर्शनम. म्हणून आपल्या जीवनातले पाप हरावेत, आपले सगळे ताप हरावेत, आपले सर्व मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच तुकारामांची चरणी प्रार्थना करतो. आणि तुकारामांची चरणी आणखीन एक मागतो की आपण प्रत्यक्ष रूपी सर्व हृदयात असलेल्या तुकारामांनी सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावे. कारण तुकाराम महाराजांचं चरित्र अनुभवण्यासारखं आहे, हो, वाचण्यात आणि सांगण्यासारखं नाही. पण हे अनुभवण्यासाठी आपल्याला आधी श्री माऊलींच्या चरणावर कसं आपल्याला सादर विनम्रपणे जावं लागेल. मी सांगितले यात काही त्रुटी असतील, आणखीन कोणाचे सिद्धांत वेगळे असतील, दृष्टांत वेगळे असतील, पण मला एवढं कळतं की या समाधी सोहळ्याच्या दिवसापासून या आजपासून मी तरी आजपासून एक प्रण केला की कुठल्या संत चरणाचा नित्यनेमाने काही ना काही अभ्यास करायचा. कारण या संत चरणाच्या अभ्यासामुळे एक जी ऊर्जा मिळती, एक जी प्रसन्न ऊर्जा मिळती, त्या ऊर्जेने मनातील सगळे काही ते षड्रिपू आहेत त्या कमी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात. आणि एक अंतरिम आनंद जो मिळतो, अंतरिम चैतन्य जे मिळतं, ते मिळण्यास सुरुवात आयुष्यामध्ये सुरू झालं असल्यामुळे आता तरी माझ्या मागे असलेल्या सद्गुरूंचे पाय तर सोडायचे नाही, असं आपल्या सर्वाच्या अंतरिम भगवंताला विनंती करतो की हे आयुष्यामध्ये एवढं होऊ दे, तुझं कधी चरण सोडू देऊ नये. हा मनमोहक सोहळा झाला. तुकाराम महाराजांनी समाधी घेतली. सहजानंद महाराजांनी समाधी घेतल्यानंतर उमरखेडच्या गादीवरती सच्चिदानंद महाराज बसलेले होते. हे सहजानंद महाराज असताना बसलेले होते. सच्चिदानंद महाराजानंतर शिवारामानंद महाराज आले, शिवारामानंद महाराज, नित्यानंद महाराज आले, रामानंद महाराज आले, नंतर वासुदेवानंद महाराज आले, नंतर पुरुषोत्तमानंद महाराज आले, नंतर वामनानंद महाराज आले. आणि वामनानंद महाराज आता श्री गुरु माधवानंद महाराज आपल्या गादीवरती आहेत. अशी आपल्या घराण्याची परंपरा आहे. आपल्या घराण्याची यासाठी म्हणतो कारण आपण ह्या परंपरेमध्ये प्रत्येक जण आहोत, म्हणून हे आपलं घराणं आहे. आणि आपण हे जे सगळे काही श्रोतेजन आहेत ते सगळे आपण सगळे बंधू आहोत, आपण सगळे गुरुबंधू आहोत. म्हणजे आपले जे वडील आहेत ते विद्यमान गुरुमाऊली आपले वडील आहेत आणि आपण त्यांचे सगळे मुलं आहोत.
अशी ते तुकारामाने हे जे काही माझे काही परमपुरुष, माझे जे पूर्वज, माझ्या घराण्याचे जे पूर्वज आहेत तुकाराम स्वामी, या तुकाराम स्वामींनी आयुष्यात येऊन काय केलं की दीन जनांना उद्धारलं, माझ्यासारख्या अज्ञानांच्या पोटी ज्ञान दिलं आणि सर्वांच्या पोटी सर्वांना सजीवन जीवन कसं जगावं याबद्दल उत्तम प्रकारचं मार्गदर्शन हे तुकाराम महाराजांच्या चरित्रातून मिळालं. आणि जीवनामध्ये जसं एखाद्या डॉक्टरांकडे आपण जातो, ते सांगतात की फिरा, आनंदी राहा, फिरा. याने काय होईल की आपलं जीवन हे सार्थकी लागेल. आनंदी राहणे, तर आनंदी कशाने राहू, तर आनंदी राहण्यासाठी आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी हृदयस्थ तुकामाऊलींच्या चरणी लीन झालं पाहिजे. आणि या हृदयस्थ तुकामाऊलींच्या चरणी लीन झाल्यामुळे काय मिळेल, तर एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मजन्मी. जन्मजन्मांतरी हे तुकाराम महाराजांनी हीच परंपरेमध्ये, मी तर एवढंच मागतो, महाराज तुकामाई एवढीच कृपा कर की जन्मोजन्मी तुमच्याच घराण्याचा शिष्य मला कर. जन्मोजन्मी ह्या उच्च परंपरेमध्ये मला येऊ दे. आणि जन्मोजन्मी कुठल्याही पंथात जरी, कुठल्याही योनीमध्ये जन्माला जरी घातलं तरी एकदा तरी तुमच्या चरणाचे रच, एकदा तरी तुमच्या चरणाची धूळ माझ्या माथ्यावरती लागू द्या. त्यांनी माझा जन्म हाही धन्य होईल आणि येणारा पुढचाही जन्म धन्य होईल. आणि धन्य जन्म झाल्यानंतर काय होईल, तर ही जन्माची धन्यता कशामध्ये आहे, तर जन्माची धन्यता या तुकामाईंचे चरित्र वाचण्यामध्ये नाही, तर तुकारामाचे चरित्र अनुभवण्यामध्ये आहे. आणि म्हणून मला जे कळाले ते तुकाराम येळेगावचे तुकाराम मी तुम्हाला सांगितलं, समर्पक प्रयत्न केला. या पाव्यामधून जर काही वाईट शब्द निघाला असेल, तर तो एखादा नवीन वाजवणारा असला आणि त्याच्या वाजवण्यामध्ये जर काही उणीव राहिली तर ती स्वतःची असते. पण जर चांगलं आलं तर त्याच्या गुरूंचे श्रम असतात. असा हा तुकारामांचा पावा, तुकामाईंचा पावा आपल्यासमोर वाजला गेल्या 12 दिवसामध्ये. आणि या 12 दिवसामध्ये वाजत असताना या तुकामाईच्या पाव्यामधून काही अघटित जर वाक्य आला असेल तर त्या पाव्याचा दोष समजावा. काही घेण्यासारखं आला असेल तर ते सद्गुरूंचे बोल समजावेत. आणि या सेवेमधून एवढंच फक्त मी आपल्या सर्वांसाठी मागतो की तुकाराम महाराज जे कोणी गुरु अनुयायी शिष्य असतील, जे सर्व माझे गुरुबंधू आहेत, ते सर्वांवर आपली कृपा राहू द्या. सर्वांना कोरोना नावाच्या या सावटापासून सर्वांचं रक्षण करा. सर्वांना आपल्या चरित्राचा सर्वांच्या आयुष्यावरती प्रभाव पडू द्या व आपलं चरित्र सर्वांनी अनुभव द्यावं. सर्वांच्या मनामध्ये आपल्या कायभूत मूर्ती सर्वांच्या अंतःकरणामध्ये ठसू द्या आणि तिचं दर्शन मला, पावन दर्शन मला पुन्हा पुन्हा घडू द्या, एवढीच मागणी करतो. आणि या 12 प्रवचनाचं सांगते करत असताना आणि या चरित्र भागाचा शेवट करत असताना आज फक्त एवढं करूया. आज तुकाराम माऊलींचा अष्टक आणि तुकाराम महाराजांची आरती म्हणून आज या समाधी सोहळ्याचा आणि तुकाराम चरित्राचा आज सारांश करतो. आणि सर्वांना एक फेसबुकच्या माध्यमातून विनंती करतो, दिनांक 14 मे पासून गंगा दशहरा निमित्ताने फेसबुकवरून कीर्तन ज्ञान प्रबोधिनी मंचच्या सायुज्यमाने 1 महिन्याचा नारदीय कीर्तन महोत्सव आपण घेत आहोत गंगा दशहरा निमित्ताने. तो उद्याच्या 14 जूनपासून सुरुवात होत आहे. तरी कीर्तन ज्ञान प्रबोधिनीवरून संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये आपण सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. आणि आज ज्यांनी कुणी तुकामाईचं चरित्राचं पारायण केलं असेल, मी आज तुकामाईच्या चरित्राचं घरी आमचं पारायण झालं सामूहिक, ज्यांनी कुणी आज पारायण केलं असेल त्या सर्वांवर तुकामाईंची बऱ्याच जणांनी केले, मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, बऱ्याच जणांनी तुकामाईच्या चरित्राचं पारायण केलं असेल, सर्वांवर तुकामाईचे
अनन्य असे आशीर्वाद मिळतील व तुकारामाच्या कृपेने त्यांचं जीवन सार्थक होईल, त्यात काही शंका नाही. अशा प्रकारे तुकाराम महाराज तुम्हाला कळाले, मला कळाले, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा ह्या तुकारामाच्या चरित्राचं सांगता करत असताना त्या तुकारामांची आरती व अष्टक म्हणून आपण आजच्या या प्रवचन रूपी आणि शेवटच्या प्रवचनाची या चरित्रातल्या शेवटच्या प्रवचनाची सांगता करून मी आपल्यापासून रजा घेण्याची विनंती आपल्यास करत आहे. यानंतर आपली प्रत्यक्षात जर कधी भेट झाली तर मी नक्कीच आपल्याला श्री महाराजांच्या कृपेने पुढच्या वेळेस ज्यावेळेस कधी आपली भेट होईल त्यावेळेस नक्कीच आपण याच्यावरती चर्चा करू. फक्त यामधून आज एक विनंती करतो की येणाऱ्या 30 तारखेला तुकामाईंचा समाधी सोहळा आहे. 30 मे 2020 रोजी तुकामाईंचा समाधी सोहळा आहे. तर मग आपण फेसबुकच्या माध्यमातून सर्वांनी सार्वजनिक पारायण आपापल्या घरी करू व तुकामाईंचा समाधी पूर्ण जीवनचरित्राचा आपण 1 तासामध्ये झालंच तर चिन्मय उमरखेड संस्थांवरून म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या कोणत्या याच्यावरून म्हणा, आपण 1 तास सर्वांनी तुकाराम महाराजांच्या चरित्राचा भाग करू. आणि तरी संध्याकाळी आपण 5 ते 6 म्हणा किंवा 6 ते 7 म्हणा तुकाराम महाराजांचा समाधी सोहळा उत्सव आपण 30 तारखेला फेसबुकच्या माध्यमातून करू. कारण आपण कुणीही येळेगावला जाऊ शकत नाही, कारण कोरोनाचा सावट असल्यामुळे प्रत्येक जिल्हा बंदी असल्यामुळे आपण कुणी जाऊ शकत नाही. म्हणून फेसबुकच्या माध्यमातून आपण असं समजू की आपण येळेगावला आहेत, आपल्या प्रत्येकाने घरामध्ये फोटो मांडू, त्या दिवशी पूजा करू व तुकाराम महाराजांचं चरित्राचं पारायण करू. व मला असं वाटतं की आपण जर सर्वांनी मिळून जर सामूहिक पारायण आपल्या घरी केलं, आरतीवाद करू आणि संध्याकाळी आपण तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकू 1-1.5 तास, आणि संध्याकाळी आपण सगळ्यांनी आपापल्या घरी सामूहिक आरती करून तुकाराम महाराजांचा उत्सव आपण आपल्या घरी उत्साहात पार पाडू. जे कोणी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवू इच्छित असतील त्यांनी मला किंवा सौरभजी पाठक यांना जरी संपर्क केला या पेजच्या माध्यमातून, तरी आपण सर्वजण मिळून, सौरभ पाठक अजून सर्वांनी आपण या मिळून ह्या उत्सव आपण हा साजरा करू. आणि या पेजच्या मार्गातून या पेजचंही धन्यवाद मानतो. या पेजवरून तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र मांडण्यासाठी मला त्यांनी संधी दिली. ह्या परंपरेची थोडाफार भाग आहे आणि तो थोडाफार भाग आपल्या सहकार्याने मी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचाही हाच प्रयत्न आहे की तुकाराम परंपरेचा वारसा चालावा व तो परंपरा प्रत्येक शिष्यापर्यंत पोहोचावी. त्यांचा पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो व तुकाराम महाराजांची आरती आणि अष्टक करून आता आपण सर्वांनी या चरित्राची आणि या 12व्या पुष्परूपी प्रवचनाची सांगता करतो व आपल्याकडून रजा घेतो. आरती करू तुकारामा, योगी जन मानस विश्रामा, विवेकोत्पत्ती प्राग्धनतारंभी चतुष्ठ साधनता, करोनी संस्कृतीं धनता, ज्ञानानलिहुत बंधनता, जीवन मुक्त संगत्वे, जीवन मुक्त संगत्वे, असंप्रज्ञात करुणी विज्ञात समाधि ज्ञात सखा नामा, वृत्ती निजनेली तुर्यधामा. आरती करू तुकारामा, योगी जनमानस विश्रामा, तत्वमसि वाक्य विचाराची दृढता धरुनी प्रचाराची, उल्लंघुनी रेषा संसाराची, नश्वर दाविता तिसाची,
ब्रह्मची भाव सर्व ठसला, ब्रह्मची भाव सर्व ठसला, अद्वय प्राप्ती फिटली, भ्रांती झाली विश्रांती समाधी, सुखे अष्टधामा, स्वानुभवी अनुभवी नामा, आरती करू तुकारामा, योगी जनमानस विश्रामा, अवस्था देहि अभिमानी, निरसुनी निरससी स्वाभिमानी, सदानंदात आनंदानी, डुलती केवळ सुज्ञानी, वयासकी कलित जनता, वयासकी कलित जनता, जे का असाध्य तेच तुझ साध्य, म्हणून आराध्य पुनर्जन्मा, होसी बा सखया सुनर्जन्मा, आरती करू तुकारामा, योगी जनमानस विश्रामा, उपाससी चिन्मय गुरुमूर्ती, तयासी तयाचे कृपे स्वरूप स्फूर्ती, तवानुकंप पूजा मूर्ती, तयासी होय स्वरूप प्राप्ती, असो मज तारी दीनानाथ, तो मज तारी दीनानाथ, दीन मीहीन पदी तवलीन, वारी मम क्षीण जन्म मरणा, विठ्ठल सूत तुझे नामा, आरती करू तुकारामा, योगी जनमानस विश्रामा, श्री औदुंबर ग्राम स्वर्ग दुसरे, भासे जना भुवरी, जेथे चिन्मय मूर्तीचा मठ असे, त्या रम्य पीठावरी, झाले सद्गुरु शांत दांत सुमती, ब्रह्मान्य भक्तार्थया, श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हा, साष्टांग भावे सदा, वाघुरात शुभ्र मुसक ससा स्वान पाहिला, रोहितास काळ वीट कोला, समोर मर्कट बांधिला, महाद्वारी पिंजऱ्यात शुक पक्षी बोलिला, नमन माझे येळ गावी तुकाराम साधुला, अंगणात करुणी आड आदी माया स्थापिली, दक्षिणेच बाग पहा मध्ये बारव बांधिली, दीन रजनी भजनी पूजनी शिष्य मेळा दाटला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला, मठावरती करुणी माडी चित्रशाळा काढिली, गोचर स्वामी महाराजांची मूर्ती आत स्थापिली, त्यांनी माझा धरुणी हात चमत्कार दाविला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला, यात्रा आली दर्शनास पैन गंगा तीराला, भरली पैन गंगा रूख तारुजाने लोटला, फुटता रूख घेता नाम आले पैल तीराला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला, करुणी आली दर्शनास तिचा हात धरिला, धावून तिच्या मंचकावर स्वस्त असे निजला, जन येती पहाती डोळा तिचा बाळ जाखला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला, हातावरती मारुनी हात धरा म्हणून पळाला, पळता पळता शिनले बहु हाती नाही लागला, पाहुणी त्याचा शुद्ध भाव त्यासी तेथे भेटला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला, सदोदित आनंदात हास्यवदन सर्वदा, हाती चिलिम सर्व काळ नसे त्याची मर्यादा, अग्निवर धूम्रजाने काढिला, नमन न ठेविता अग्निवरी धूम्रजाने काढिला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला, उमरखेड सरकार येळ गाव दरबार, गुरु चिन्मयानंद नाम होत असे गजर, घडोघडी साखरेचा प्रसाद जाने वाटिला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला,
तदोदिताष्टकासी पठन जे का करीती इह लोक सौख्य भोगुनी ब्रह्मपदा जाती श्रीपतीचा वामन पुत्र नमस्कार बोलिला नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला अनंत कोटी ब्रह्मांड रायक राजाधिराज योगीराज परमहंस परिव्राजकाचार्य तुकाराम महाराज की जय चिन्मयानंद महाराज की जय तुकाराम महाराज की जय रामानंद महाराज की जय वासुदेवानंद महाराज की जय पुरुषोत्तमानंद महाराज की जय वामनानंद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ते वितो मस्तक ज्या ठिकाणी तेचे तुझे सद्गुरु पाय दोन्ही उपासनेला दृढ चालवावे भूदेव संता श्रद्धाल व्हावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे कुंडलिकावर्ज हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय एकनाथ नाना महाराज की जय विठ्ठलिंगर महाराज की चिन्मयानंद महाराज की संजानंद महाराज की ब्रह्मानंद महाराज की पूर्णानंद सिद्धानंद महाराज की रामानंद महाराज की जय नित्यानंद महाराज की रामानंद महाराज की वासुदेवानंद महाराज की पुरुषोत्तमानंद वामनंद बाबू गोपाल कृष्ण भगवान की जय दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। अशी ही प्रवचनरूपी सेवा आजची शेवटची सेवा तुकाराम महाराजांच्या चरणी आपल्या सर्व श्रोतजनांच्या चरणी अर्पण करतो व 14 मे 2020 पासून कीर्तन ज्ञानप्रबोधिनी या पेजवरून नारदी कीर्तन संध्याकाळी 7:30 ते 8:30 यावेळेस गंगा दशहरा प्राकट्य महोत्सवानिमित्त आपण सर्व जणांनी गंगा गोदावरीचा जो महोत्सव आहे दशहराचा पर्वकाळ या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील वंदनीय व मान्य अशा कीर्तनकारांचं कीर्तन 7:30 ते 8:30 कीर्तन ज्ञान प्रबोधिनी या फेसबुक पेजवरून आपण हा कीर्तन महोत्सव गंगा गोदावरी दशहरा निमित्ताने घेत आहोत। तरी सर्वांनी कीर्तन ज्ञान प्रबोधिनी या पेजवरून या कीर्तनाचा लाभ घ्यावा व जसं आपण याच्यावरून प्रचार केला तसं त्या कीर्तनाचा लाभ सर्वांना आपल्या घरी बसल्या बसल्या घेता यावा व आपलं नामस्मरण घडावं एवढा हेतू ठेवून कीर्तन ज्ञान प्रबोधिनी हा जो उपक्रम आहे हा घेत आहे। तरी सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो व आपल्याला सर्वांना सविनय जय चिन्मय करतो व तुकाराम महाराजांचा चरित्राचा समारोप झाला असा आजच्या या प्रवचनातून सांगतो व आता आपली भेट इथून पुढे ज्यावेळेस कधी नाही झाली तरी पण आपली 30 तारखेला याच्या संदर्भातून भेट होईल आणि 30 तारखेला तुकाराम महाराजांचा समाधी सोहळा आपल्याला सर्वांना घरून करायचा आहे म्हणून आपण त्या संदर्भात आपण मोठा असा उत्सव फेसबुकच्या माध्यमातून तुकाराम महाराजांचा समाधी सोहळा करू अशी पूर्ण करून तुकाराम महाराज घेतील अशी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो व झालेली सेवा सर्वांच्या चरणी तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो बाणीला विराम देतो। जय हरी रामकृष्ण हरी जय चिन्मय।